नमस्कार मित्रांनो, मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहातील जीवनातील सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे टाटा बिर्ला. हां बोला साहेब, टाटा बिर्लाच बोलतोय. किती माणसं पाहिजेत? 200. बरं. प्रत्येक माणसाला 500 रुपये द्यावे लागतील आणि माझे 25,000 वेगळे. ओके साहेब, जमवतो मी सगळं. चिंता करू नका साहेब, सगळं माझ्यावर सोडून द्या. टाटा बिर्लाचा मोबाईल सतत चालू होता आणि ही आजची गोष्ट नव्हती, ते हे नेहमीचंच झालं होतं. खरं तर टाटा बिर्ला हे काही त्याचं मूळचं नाव नव्हतं. त्याचं खरं नाव होतं सुनील सोनावणे. पण एकदा त्याच्या मित्रानं त्याला असं सारखं नॉनस्टॉप मोबाईलवर बोलताना पाहिलं आणि चिडून त्याला बोलला, ए टाटा बिर्ला, बस कर की तुझं बोलणं. ते टाटा बिर्लासुद्धा तुझ्या इतके बिझी नसतील, एवढं तू बोलतोस. आणि त्यानं त्याच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला. बाकीच्या लोकांनी ते ऐकलं. त्यांना ते गमतीदार नाव प्रचंड आवडून गेलं आणि तो सुनील सोनावणेचा टाटा बिर्ला होऊन गेला. काही दिवसांनी तर त्याचं मूळ नावच लोक विसरून गेले. टाटा बिर्लांचा व्यवसाय होता राजकीय पक्षांना सभा मोर्चे यासाठी माणसं पुरवण्याचा, तसाच गठ्ठा मतदानासाठी मतदार देण्याचा. हाही व्यवसाय तसा योगायोगानं सुरू झालेला. एका पक्षाला मोर्चासाठी माणसं लागणार होती. कुणीतरी टाटा बिर्लाला शब्द टाकला. त्याची शहरातल्या झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्यांमध्ये जबरदस्त ओळख होती. मोर्चात जायचा मोबदला मिळतोय म्हटल्यानंतर टाटा बिर्ला उत्साहानं कामाला लागला. त्यानं माणसं तर मिळवून दिलीच, शिवाय कमिशनही पदरात पाडून घेतलं. हळूहळू तो त्याचा व्यवसायच होऊन बसला. टाटा बिर्लाचा झोपडपट्ट्यांमधील लोकांवर जबरदस्त प्रभाव होता. तो जिथं सांगेल तिथं लोक जायचे. तो म्हणेल त्याला मतदान करायचे. अर्थात टाटा बिर्ला याचा मोबदला त्यांना मिळवून द्यायचा आणि स्वतःहून यातून बरेच पैसेही कमवायचा. याच पैशावर त्यांनी एक छोटंसं घर पण बांधलेलं होतं. माझी आणि त्याची ओळख झाली ती जनगणनेच्या निमित्तानं. माझ्या एका शिक्षक मित्राला या झोपडपट्ट्यांमध्ये जनगणना करायची होती. पण तिथले लोक एकतर त्याला हाकलून लावायचे, नाहीतर चुकीची माहिती द्यायची. त्यानं मला सांगितलं. चौकशी केल्यावर मला कोणीतरी टाटा बिर्लाचं नाव सुचवलं. मी त्याला जाऊन भेटलो आणि कसे कुणास ठाऊक आमचे दोघांचे सूर चांगलेच जुळले. त्यानं माझ्या मित्राचं काम करून दिलं, तेही कोणतंही कमिशन न घेता. टाटा बिर्लाच्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी ओळखी होत्या. आमदार, खासदार, नगरसेवक सर्वांसोबत त्याची बैठक असायची. त्याला चांगलाच गर्वही होता. गरीब लोकांविषयी मात्र तो तुच्छतेनं बोलायचा. एक दिवस मी त्याच्या या व्यवसायाविषयी नापसंती व्यक्त केली आणि म्हटलं, का तुम्ही त्या गरीब माणसांना पैशाची चटक लावताय? यावर तो उसळून म्हणाला, गरीब? अहो कसले गरीब ते साहेब, पैसे घेतल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाही. सभा कुणाची, मोर्चा कुणाचा, मतदार कोणत्या पक्षाचा, तो काही काम करेल का? कशाबद्दल त्यांना काही देणं घेणं नसतं. पैसा फेकला की झालं त्यांचं काम. बेईमान कुठचे. हो, पण ही सवय तुम्हीच त्यांना लावली ना. पण त्यांनाही तर त्याची लाज वाटली पाहिजे ना साहेब. फक्त 500 रुपये घेऊन ते नालायक लोकांच्या हाती सत्ता देतात आणि मग हे सत्ताधारी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. तो म्हणत होता तेही खरंच होतं. त्यामुळे मी चूप बसलो. काही दिवस गेले आणि टाटा बिर्ला सोबत संपर्क तयार होऊ लागले. कदाचित टाटा बिर्लाची या क्षेत्रातील एका अधिकाऱ्याशीही संपवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांची ते उभे केले असावेत. टाटा बिर्ला अस्वस्थ होऊ लागला. त्यातच महापालिकेच्या निवडणुका लागल्या. टाटा बिर्ला ज्या वार्डमध्ये होता त्या वार्डात एक गुंड आणि एक सज्जन माणूस उभा होता. गुंड निवडून आला तर वार्डाचा विकास होणार नाहीच, वरून गुंडगिरी फोफावेल हे माहीत असल्यानं सज्जन उमेदवाराला निवडून आणण्यासाठी टाटा बिर्ला जीवाचं रान करू लागला. गुंड उमेदवारानं प्रचंड पैसा वाटला. तेव्हा टाटा बिर्ला लोकांना, तुम्ही पैसे कितीही आणि कुणाकडूनही घ्या, पण मतदान मात्र सज्जन उमेदवारालाच करा, असे आवाहन करू लागला. ही बातमी गुंड उमेदवाराला कळली. मतदानाच्या आदल्या दिवशी टाटा बिर्लाचं घर सोडून सर्व मतदारांकडे नवा कोरा मोबाईल आणि कपडे पोहोचले.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि टाटा बिर्ला खचून गेला. गुंड उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आला होता. गरीब बेईमान असतात हे टाटा बिर्लाचं म्हणणं खरं ठरलं होतं. या सगळ्या घडामोडींच्या वेळी मी बाहेरगावी होतो. निवडणुकीनंतर 10 दिवसांनी मी घरी आलो तेव्हा बातमी कळली की टाटा बिर्लाचा अपघात झाल्यामुळे तो दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे. मी ताबडतोब त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याचा मुलगा बाहेरच भेटला. काका, माझ्या बापाला त्यांनी मारायचा प्रयत्न केला. मी त्यांना सोडणार नाही. मी त्याला शांत केलं. टाटा बिर्लाची चौकशी केली. हा अपघात गुंडांनीच घडवून आणला होता हे त्यानं सांगितलं. टाटा बिर्लाच्या तब्येतीबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, ते कोमात गेले आहेत काका. डॉक्टरांनी त्यांना मुंबईला हलवायला सांगितलं आहे. 15-20 लाख खर्च सांगितला आहे. कुठून आणू इतके पैसे? आणि तो रडू लागला. तुझ्या वडिलांचे राजकीय नेत्यांशी खूप चांगले संबंध आहेत. काहीच कामाचे नाहीत काका ते, तो उसळून म्हणाला. 7 दिवसापासून फिरतोय त्यांच्याकडे. 1,000-2,000 देऊन हाकलून दिलं त्यांनी मला. स्वार्थी कुठचे. कामाच्या वेळी माझ्या बापाची बरी आठवण करतात ते. 2-4 शिव्या त्याच्या तोंडातून बाहेर पडल्या. झोपडपट्ट्यात जाऊन पाहिलं. टाटा बिर्लानं त्यांना खूपदा पैसे मिळवून दिलेत. ते तरी करू शकतात काही मदत? मी विचारलं. ते काय मदत करणार काका? त्यांना फक्त पैसे हवे असतात. देणं त्यांना नको असतं बेईमान लेकाचे. असं नाही आहे. चल, मी येतो तुझ्याबरोबर. आपण त्यांना आवाहन करू. टाटा बिर्लानं त्यांच्यासाठी काय काय केलं ते समजावून सांगू. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? तो तयार झाला. 3 महिन्यांनी टाटा बिर्ला बरा होऊन घरी परतला. ज्या गरीब लोकांना त्यानं आजन्म शिव्या दिल्या त्यांनीच 200, 500, 1000 करून 15 लाख जमवून दिले. झोपडपट्टीतल्या काही दादा लोकांनीही भरघोस मदत केली. काही रक्कम मी सामाजिक संस्थांकडून मिळवली. आज टाटा बिर्लानं जुना व्यवसाय सोडून दिला आहे. राजकारणी लोकांच्या नादी लागणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं आहे. हा फार मोठा धडा तो शिकला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी ही मंडळी एखाद्याचा खूनही करायला मागे पुढे बघत नाहीत. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे ज्यांचा त्याला एकेकाळी गर्व होता त्यांची नावं घ्यायला आता त्याची इच्छासुद्धा होत नाही. एका गरीब वस्तीत त्यानं किराणा दुकान टाकलं आहे. मी त्याच्या मुलाला एका चांगल्या नोकरीला लावून दिलं आहे. टाटा बिर्ला आता अडल्या नडल्यांना मदत करून शांततेनं आयुष्य घालवतोय. त्याचा मोबाईल मात्र आता शांत झाला आहे. 2-2, 3-3 दिवस टाटा बिर्ला त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा? आवडली ना? अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.